श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय। श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी लेखमाला लेखक क्रमांक 120। श्रीपादांनी कुठल्या परिस्थितीत पिठापूर सोडले? श्रीपादांच्या आज्ञेनुसार कुरोपूरहून पिठापूरकडे निघालेले शंकर भट्ट व धर्मगुप्त त्रिपुरांतकेश्वर क्षेत्रात भास्कर शास्त्रींकडे पोहोचतात। तेव्हा शंकर भट्ट त्यांना हा प्रश्न विचारतात, श्रीपादांनी कुठल्या परिस्थितीत पिठापूर सोडले? वास्तविक मला हा लेख लिहिताना आतून खूप भरून येत आहे, कारण लोकांची वृत्ती किती खालच्या पातळीवर जाते याचा हा प्रसंग पुरावा आहे। नीच वृत्तीचे लोक अवतारालाही नेहमीच भारी पडतात। सत्य युगामध्ये भारद्वाज महर्षींच्या सवितृ काटक यज्ञाच्या वेळचा श्रीपाद श्रीवल्लभ अवतरण्याचा संकल्प कलियुगात सुमती महाराणींनी अवधूताला भिक्षा वाढताना फलद्रूप झाला आणि लगेच आलेल्या गणेश चतुर्थीला श्रीपाद श्रीवल्लभ पिठापुरात भौतिक दृष्टीने अवतरले। दत्तभक्तांच्या दृष्टीने अवतारातील 2 घटना महत्वाच्या असतात। पहिली म्हणजे अवतार जन्माला येणं आणि दुसरी घटना म्हणजे अवतार गुप्त होणं। आता श्रीपाद अवतरण्याची पार्श्वभूमी तर समजली, राहिली दुसरी घटना, श्रीपादांनी पिठापूर का सोडलं? नेमका हाच प्रश्न शंकर भट्टांनी भास्कर शास्त्री यांना विचारला। श्रीपादांनी पिठापूर सोडण्यास 3 घटना कारणीभूत आहेत। माता सुमती महाराणी यांनी श्रीपादांना लग्नासाठी विचारणा करणे हा प्रश्न विचारल्यामुळे श्रीपाद आईच्या वचनातून मुक्त झाले। 2. श्रीपादांना स्नान घालत असता माता सुमती महाराणीने श्रीपादांवरून पाणी ओवाळताना तू मार्कंडेय ऋषींसारखा हो म्हणणे। आणि 3. वरील दोन्ही घटना या भविष्यातील सूचक होत्या, पण त्या आता प्रत्यक्षात उतरण्याची वेळ आली होती। तेव्हा या घटनेला कारण निमित्ताने एक संन्यासी एकदा पिठापुरात कुटेश्वराच्या देवळात आला। तो दत्तभक्त होता व तो दत्त दीक्षा देत असे। मात्र हा संन्यासी दक्षिणा मोठ्या प्रमाणावर घेत होता। तेव्हा बापनाचार्यांनी सांगितलं की तुम्ही सर्व वर्णातील लोकांना दीक्षा द्यावी व ते स्वेच्छेने देतील तेवढीच दक्षिणा घ्यावी, तरच दत्त संतुष्ट होतात। यावरून गावात वादंग झाला। भांडणासाठी पिठापुरातील प्रतिष्ठित लोकांनी या संन्याशाचे स्वागत मिरवणुकीने झाले नाही वगैरे मुद्दे काढू लागले व बापनाचार्यांनी व जावई अप्पलराजांनीही संन्याशाला दक्षिणा देऊन दीक्षा घ्यावी असे वाद घालू लागले। यानंतर श्रीपादांनी त्यांच्या लीला प्रारंभ केल्या। श्रीपादांवर श्रद्धा भक्ती असणारे बरेच शेतकरी होते। व्यंकय्या हा त्यांचा प्रमुख होता। श्रीपाद व्यंकय्यांकडे गेले। तिथे जमलेल्या सर्वांना श्रीपाद म्हणाले, निराश होऊ नका, मी तुम्हाला दत्त दीक्षा देतो। मंडल दीक्षा 40 दिवसांची घेण्याचीही गरज नाही, 1 रात्र देखील पुरते। दक्षिणा पण यथाशक्ती द्या असं सांगून श्रीपाद व्यंकय्याकडे पूर्ण 1 दिवस व मात्र 1 रात्र थांबले। श्रीपादांनी 18 पगड जातीच्या लोकांना दीक्षा दिली, त्यात ब्राह्मण क्षत्रिय वैश्यही होते। यावेळी श्रीपादांनी ते स्वतःच दत्त हे पहिल्यांदाच जाहीरपणे प्रकट केले व दीक्षा स्वीकारणाऱ्यांना मंगलमय आशीर्वाद देऊन त्यांना भजन करायला सांगितले। हा दिवस गुरुवार होता। ही घटना घडताच गावातील प्रतिष्ठितांनी बापनाचार्य व अप्पलराज या 2 घरांना वाळीत टाकायचं ठरवलं आणि श्रीपादांनी त्वरित पिठापूर सोडायचे निश्चित केले। स्वतः परब्रह्म स्वरूप आहेत हे स्पष्टपणे प्रकट करून आपल्या दिव्य अवतार लीला विस्तृत स्वरूपात प्रकट करण्याची वेळ आली, तेव्हा त्यासाठी हे पिठिकापुराचे वातावरण योग्य नाही हे ओळखून त्यांनी पिठापूर सोडले। 16व्या वर्षी घर सोडून संसार त्यागून विरागी होऊन संचार करण्याचे श्रीपादांचे ध्येय, यातून त्यांना हेच सांगायचं आहे की ते स्वतः ब्रह्म आहेत व तेच माया पण आहेत। अपरिमित अनंत गुणाच्या ब्रह्मस्वरूपाची परिमिती सांगणारी शक्ती म्हणजेच माया। श्रीपादांनी स्वतः पिठिकापुरात जो जन्म घेतला ते हेच सूचित करण्यासाठी की मी स्वतः अपरिमित ब्रह्मस्वरूप प्रसूनही माया शक्तीत राहून परिमित व्यवहार केला
16 वर्षानंतर मायेचे बंधन राहणार नाही. भक्तजनांच्या द्वारासाठी अवतरलेले हे परतत्व आहे. अपरिमित असे ब्रह्मस्वरूप आहे, हे श्रीपाद स्पष्टपणे सांगतात. पिठापुरातील लोकांचा करंटेपणा, त्यांची हिणकस वृत्ती, त्यांनी सलग 16 वर्षे बापनाचार्य, अप्पलराज व श्रीपादांचा केलेला द्वेष, हा श्रीपादांना पिठापूर सोडण्यास कारणीभूत ठरला. ज्या दत्ताची आपण रोज पूजा करतो तोच दत्त आपल्यात 16 वर्ष येऊन राहिला, हे लोकांना समजलं नाही. श्रीपादांना दत्त म्हणून स्वीकारण्यात लोकांची अल्पबुद्धी, कर्मकांडाचे संस्कार, अभिमान, आडमुठेपणा आडवा आला. तिथे भारी आणि नशीबवान ठरले ते पिठापुरातील 18 पगड जातींचे लोक. त्यांनी भोळ्या भावाने श्रीपादांना जिंकले. श्रीपादांनी पिठापुरातून एकमेव माणूस कुरोपूरसाठी निवडला, तो म्हणजे धोबी रविदास. यावरून बाकीचे लोक काय लायकीचे होते ते समजते. श्रीपादांचे चरित्र सांगते की तुम्ही वेद पंडितांसारखे राहू नका, तर रविदास, तिरुमलदास, दत्तदास यांसारखे माझे दास म्हणून राहा. म्हणजे श्रीपाद तुमच्या अंतःकरणातील कुरोपूर मध्ये येऊन राहतील व तुम्हाला नित्य दर्शन देत राहतील. हिराचंद गोपाल चंद कोठारे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.